युनिव्हर्स देतो तुम्हाला हे 6 संकेत, चुकीच्या नात्यापासून दूर करणारे इशारे. कधी तुम्ही मनापासून कुणाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे का? पण प्रत्येक वेळी असं वाटलं की एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मागे ओढते. तुम्ही त्यांना समजून घ्यायचं, त्यांना स्वीकारायचं, त्यांच्याशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करता. पण प्रत्येक वेळेस परिस्थिती अशी घडते की जणू सगळं हातातून निसटून जातं. प्रत्येक भेटीनंतर एक पोकळी, प्रत्येक संवादानंतर एक गोंधळ आणि प्रत्येक आशेनंतर एक खोल वेदना. कधी वाटतं कदाचित चूक माझीच आहे, कधी वाटतं वेळ बरोबर नाही, कधी वाटतं कदाचित थोडं अजून थांबायला हवं. पण थांबा, कधी तुम्ही विचार केला आहे का की हे सगळं कदाचित ब्रह्मांडच तुम्हाला एखाद्या मोठ्या फसवणुकीपासून वाचवते? होय, कदाचित तो व्यक्ती तुमच्या आयुष्यासाठी बनलाच नाही. कधी डोळ्यांवर मोहाचं आंधळं पडदं पसरतं आणि आत्मा सत्य पाहू शकत नाही. पण ब्रह्मांड सतत इशारे देतं. ब्रह्मांड कधी ओरडून सांगत नाही, तर शांत पण अगदी स्पष्ट संकेत देतं. कधी शब्दातून, कधी परिस्थितीतून आणि कधी त्या वेदनांमधून ज्या विनाकारण आपल्या भोवती गोळा होतात. आज आपण असेच काही संकेत समजून घेऊया. असे इशारे जे दाखवतात की ब्रह्मांड तुम्हाला एका चुकीच्या नात्यापासून वाचवू इच्छित आहे. पहिला संकेत, शरीराची अस्वस्थता. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या जवळ जाता तेव्हा सर्वात आधी तुमचं मन नाही तर तुमचं शरीर प्रतिक्रिया देतं. अचानक छातीत जडपणा जाणवतो, पोटात एक गाठ बसल्यासारखं होतं, श्वास घ्यायलाही अडचण जाणवते किंवा कुठलाही ठोस कारण नसताना एक अनामिक बेचैनी अंगावर येते. ही फक्त शारीरिक अस्वस्थता नसते, ही तुमच्या आत्म्याची हाक असते. एक शांत पण ठाम संदेश, इथे काहीतरी चुकीचं आहे. आपण मात्र या भावना केवळ तात्पुरत्या समजून टाळतो, त्यांना वेहम मानून दाबून ठेवतो. पण लक्षात ठेवा, जेव्हा शरीर असं सांगू लागतं तेव्हा ते तुमच्या अंतर्ज्ञानाचं म्हणजेच युनिव्हर्सचं दूध बनून बोलतं. युनिव्हर्स कधीही थेट ओरडून सांगत नाही, तो संकेत देतो आणि शरीरातील ही अस्वस्थता हा त्याचा पहिला इशारा असतो. जर तुम्ही त्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं तर नंतर नातं आणखीन गुंतागुंतीचं होतं आणि दुखावणाऱ्या अनुभवातून शिकावं लागतं. म्हणून जेव्हा शरीर काहीतरी सांगते तेव्हा थांबा, ऐका आणि स्वतःला विचारा, हे खरंच माझ्यासाठी योग्य आहे का? दुसरा संकेत, ऊर्जा संपल्यासारखं वाटणं. कधी असं झालंय का की एखाद्या व्यक्तीला भेटण्यापूर्वी तुम्ही पूर्ण जोशात होता, पण त्याच्यासोबत वेळ घालवल्यानंतर अचानक थकवा जाणवतो. सुरुवातीला दिवस उत्साहाने सुरू होतो, पण त्या भेटीनंतर जणू सगळी ताकद आणि आनंद कोणीतरी काढून घेतो. ही फक्त मूड खराब होण्याची बाब नाही, हा तुमच्या ऊर्जेचा निचरा आहे. काही लोकांना एनर्जी वॅम्पियर म्हटलं जातं. ते तुमचं हसू, तुमची शांती, तुमची ऊर्जा हळूहळू शोषून घेतात. त्यांच्यासोबत वेळ घालवल्यावर मन रिकामं वाटतं, जणू आत्म्यातील उजेड हरवून जातो. शरीर जड वाटू लागतं आणि डोकं विचारांमध्ये अडकून जातं. तुम्हाला स्वतःला दोषीही वाटू शकतं. पण खरी गोष्ट म्हणजे हे तुमचं चुकलेलं नाही. हे ब्रह्मांडाचे दुसरे संकेत असतात, जे सांगतात की ही व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नाही. अंतर्ज्ञान नेहमीच आधी इशारे देतं, पण आपण ते दुर्लक्षित करतो. लक्षात ठेवा, जी नाती तुमची ऊर्जा वाढवतात ती खरी आणि जी नाती ती शोषून घेतात ती चुकीची असतात. युनिव्हर्स तुम्हाला हळूवार सांगत असतं, ही सोबत तुमच्यासाठी धोकादायक आहे. तिसरा संकेत आहे सतत अडथळे. जेव्हा नातं योग्य नसतं तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी गोष्टी सुरळीत जमत नाहीत. तुम्ही मनापासून भेटायचं ठरवता, पण वारंवार काहीतरी कारण निघतं आणि भेट रद्द होते. एक साधा संवाद सुरू होतो, पण क्षणात वादात बदलतो. कधी क्षुल्लक गैरसमज इतका वाढतो की मोठी समस्या निर्माण होते. हे सगळं केवळ योगायोग नाही, हा युनिव्हर्सचा तुमच्यासाठी दिलेला इशारा आहे. नातं चालावं म्हणून तुम्ही खूप प्रयत्न करता, पण प्रत्येक वेळी अडथळे उभे राहतात. हे अडथळे तुमच्या संयमाची परीक्षा नसतात, तर तुमच्या रक्षणाची खूण असतात. कधी कधी अडथळे आपल्याला चुकीच्या वाटेवरून परत आणण्यासाठी असतात. युनिव्हर्स आपल्याला थांबून सांगत असतं, ही सोबत योग्य नाही, थांब. जर सतत अडथळे जाणवले तर डोळे मिटून त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण जे नातं खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी असतं ते सहज, सरळ आणि शांततेने पुढे सरकतं. चौथा संकेत, स्वतःला हरवणे. जेव्हा एखादं नातं चुकीचं ठरतं तेव्हा सर्वात आधी त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो. हळूहळू तुम्ही स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला सारायला लागता. आवडतं गाणं ऐकणं थांबतं, आवडते छंद सोडले जातात आणि स्वतःचे विचार गिळून टाकण्याची सवय लागते. सुरुवातीला वाटतं की हा बदल नात्यांसाठी आवश्यक आहे, पण हळूहळू स्वतःचं मूळ अस्तित्व हरवायला लागतं. तुम्ही जसे खरे आहात तसं जगणं थांबतं आणि दुसऱ्याला खुश करण्यासाठी बनावट चेहरा लावावा लागतो. हे बदल आनंद देत नाहीत, उलट आतून हळूहळू पोकळी निर्माण करतात. लक्षात ठेवा, खरे नाते कधीही तुम्हाला बदलायला लावत नाही. ती नाती तुम्हाला आणखी जास्त तुम्ही बनवतात, तुमची खरी ओळख अधिक खुलवतात.
जर नात्यात राहून स्वतःचं अस्तित्व हरवतंय असं वाटलं तर तो सर्वात मोठा इशारा आहे. युनिव्हर्स अशा वेळी तुमच्याशी बोलतं. स्वतःला हरवणं म्हणजे चुकीच्या माणसांसोबत राहणं. 5वा संकेत, स्वप्नांचा नाश. जेव्हा एखादी चुकीची व्यक्ती आपल्या आयुष्यात येते तेव्हा तिचा परिणाम फक्त मनावरच नाही तर आपल्या स्वप्नांवरही होतो. कधी लक्ष दिले का? तिच्या सहवासानंतर तुमची स्वतःची स्वप्न धुसूर व्हायला लागतात. जे स्वप्न तुमच्या डोळ्यात चमक आणत होते, जे तुम्हाला रोज नवीन ऊर्जा देत होते, ते हळूहळू हरवत जातात. तुम्ही ज्याच्यासाठी मेहनत घ्यायची ठरवलं होतं ते लक्षच हातातून निसटल्यासारखं वाटू लागतं. नातं टिकवण्यासाठी तुम्ही स्वतःची ओळख, स्वतःची महत्वाकांक्षा बाजूला ठेवता. पण खरी गोष्ट अशी आहे की ब्रह्मांड कधीही तुमची स्वप्न विझवू देत नाही. ते नेहमी तुमचं खरं ध्येय गाठायला तुम्हाला प्रोत्साहन देतं. ज्यांच्या सहवासानं तुमच्यातली आग विझते ते तुमच्या आयुष्यातले खरे साथीदार नसतात. नातं असं असावं की जे तुमच्या स्वप्नांना पंख देईल, न की ते कापून टाकेल. युनिव्हर्स अशा वेळी इशारा देतं, ही सोबत तुझी स्वप्न हिरावून घेत आहे, जागा हो. 6वा संकेत, भावनिक गोंधळ. कधी लक्ष दिलंय का? त्या नात्यात राहून तुमच्या भावना झोक्यावर बसतात. एक क्षण आनंदाचा तर पुढच्या क्षणी हृदय तुटलेलं. कधी हसताय तर लगेच डोळ्यातून अश्रू वाहतात. मनात स्थिरता राहत नाही, फक्त गोंधळ निर्माण होतो. ही भावनिक अस्थिरता ही तुमची चूक नाही तर युनिव्हर्सचा दिलेला इशारा आहे. ते तुम्हाला सांगत असतं की हे नातं तुमचं खरं घर नाही. खरं नातं तुम्हाला शांती, सुरक्षितता आणि विश्वास देतं. ते नातं तुम्हाला उचलून धरतं, न की तुम्हाला कैद करतं. जिथं वारंवार अस्वस्थता आणि गोंधळ जाणवतो तिथं नातं चुकीचं असतं. लक्षात ठेवा, शांत मन हेच योग्य नात्याचं खरं लक्षण आहे. युनिव्हर्स अशा वेळी हळूवार सांगतं, ही सोबत तुझं मन कैद करते, शांती हिरावून घेते. मग काय करायचं? पहिला टप्पा, स्वीकार. सर्वात आधी स्वतःच्या भावना नाकारू नका. वेदना, राग, एकटेपणा या सगळ्यांना मनापासून मान्य करा. कारण जेव्हा आपण आपल्या जखमा लपवतो तेव्हा त्या अधिक खोल होतात. पण त्यांना स्वीकारला तर त्याच भावनांमध्ये पुन्हा जन्म घेण्याचा मार्ग दडलेला असतो. दुसरा टप्पा, स्वतःवर प्रेम. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात. म्हणून स्वतःशी सौम्य राहा, स्वतःला जपा. जे स्वप्न आणि इच्छा कधीतरी मागे टाकली होती त्यांना पुन्हा प्राधान्य द्या. स्वतःसाठी छोट्या आनंदाच्या क्षणाची निर्मिती करा. कारण खरी ताकद नेहमी स्वतःवरच्या प्रेमातूनच सुरू होते. तिसरा टप्पा, पुढे जाणे. हळूहळू लहान पावलं टाका, घाई करू नका. जुने छंद पुन्हा जगा. एखादं नवीन पुस्तक वाचा, नवीन लोकांशी संवाद साधा. नव्या अनुभवांना स्वीकारा आणि स्वतःला नव्याने उभं राहू द्या. लक्षात ठेवा, भूतकाळ मागे सोडणं ही कमजोरी नसते. खरं तर पुढे जाणं म्हणजेच तुमची खरी ताकद आहे. चौथा टप्पा, सीमारेषा आखा. प्रत्येकाला तुमच्या वेळेचा आणि ऊर्जेचा अधिकार नसतो. सीमारेषा आखणं म्हणजे कुणाशी कठोर वागणं नाही तर स्वतःचा सन्मान राखणं आहे. ज्यामुळे तुम्ही थकता अशा गोष्टींना आणि लोकांना नाही म्हणायला शिका. लक्षात ठेवा, आत्मसन्मान राखणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. 5वा टप्पा, योग्य ऊर्जा आकर्षित करा. जशी तुमच्यातील अंधाराची जागा हळूहळू प्रकाशाने भरू लागते तशी योग्य माणसं तुमच्या आयुष्यात येतात. ही माणसं तुम्हाला थकवत नाहीत, उलट तुमच्यात नवीन ऊर्जा निर्माण करतात. त्यांच्या सहवासानं तुम्हाला शांतता, आनंद आणि बळ मिळतं. युनिव्हर्स नेहमी अशा लोकांना तुमच्याजवळ आणतं जे तुमचं खरं आयुष्य उजळवतात. लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या जीवनातून निघून जातात ते शिक्षा नाही तर ब्रह्मांडाने साफ केलेला मार्ग असतो त्या खऱ्या लोकांसाठी जे खरंच तुमच्यासाठी आहेत. आजपासून एक संकल्प घ्या, मी माझ्या आत्म्याला शांती देणाऱ्या गोष्टींचीच निवड करेन. ब्रह्मांडाच्या आवाजाला ऐकेन आणि माझ्या सत्याच्या मार्गावर चालेल. तुमच्यात अनंत शक्ती आहे, अनंत प्रेम आहे, अनंत शक्यता आहे. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा. ब्रह्मांड तुमचा हात कधीही सोडणार नाही.